नमस्कार. स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या सर्व दर्शकांचं स्वागत. स्टुडिओमध्ये संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाचे राम गायकवाड सर आले आहेत. त्यांना विषय दिला आहे स्वातंत्र्य सैनिक टिपू सुलतान या संदर्भात त्यांनी खुलासा म्हणजे माहिती देण्यासाठी आले आहेत. सर, आपला स्टुडिओमध्ये स्वागत आहे. शहीद टिपू सुलतान यांची 273वी जयंती आहे. त्या संदर्भात आपण आमचे जे सभासद आहेत त्यांना अधिकाधिक माहिती द्यावी ही विनंती. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य सेनानी शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आत्ताच आपल्याला पत्रकार साहेबांनी विचारलं की टिपू सुलतान यांच्याविषयी माहिती द्यावं. आपण जर इतिहासामध्ये पाहिलं, जे जे महापुरुष होऊन गेलेले आहेत ते सर्वच महापुरुष त्या काळामध्ये जे येणाऱ्या समस्या होत्या त्या समस्या निवारण करून अनेक लोकोपयोगी कामं करून लोकांच्या हृदयामध्ये आपलं स्थान बळकट केलं. त्याच्यानंतरच त्यांना महापुरुष ही उपाधी मिळाली. आणि आज 272 वर्षानंतर देखील टिपू सुलतानांचा जो केलेलं कार्य आहे तो कार्य लोकांच्या कायम स्मरणात राहतो. देशाच्या बाहेर विदेशामध्ये देखील त्यांच्या कार्याचा गौरव होतो. याच्यावरूनच आपल्याला एक प्रचिती येते की हे महापुरुष किती महान होते. आपण शहीद टिपू सुलतान यांच्याविषयी आपण माहिती घेत असताना आपण त्यांच्या पाठीशी त्यांचे वडील त्या काळामध्ये एक फार मोठे आसामी होते. त्यांनी स्वतंत्र असं एक सल्तनत तयार केलं होतं. आणि त्या सल्तनतीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन सुशासन कसं देता येईल यावर त्यांचा फार मोठा एक प्रकारचा विश्वास होता. आणि त्या पद्धतीने ते मार्गक्रमण करत होते. आपण इतिहासामध्ये पाहिलं, छत्रपती शिवराय असतील, अहिल्याराणी असतील किंवा शाहू महाराज असतील किंवा त्यापूर्वीच्या मुघल सल्तनतीमधले काही असतील, आदिलशाहीमधले काही असतील, असे वेगवेगळे जे काही महापुरुष होऊन गेलेले आहेत हे सर्व त्यावेळेच्या परिस्थितीला तोंड देत सर्व लोकांना सुखी कसं ठेवता येईल किंवा लोकांच्या जीवनामध्ये आनंद कसं निर्माण करता येईल या बाबतीमध्ये केलेलं कार्य आहे. आपण टिपू सुलतानच्या बाबतीमध्ये पाहिलं की टिपू सुलतान यांचा जो लढा होता तो लढा प्रामुख्यानं कुणाशी होता तर आपल्या भारतामध्ये इंग्रजांची पाळंमुळं भक्कम झाली होती. इंग्रज आपल्या भारतामध्ये राज्यविस्तार करत होते. आणि या राज्यविस्तार करत असताना त्यांच्या राज्यविस्ताराबरोबर आपल्या येथील जे काही सर्वसामान्य लोक होती ह्यांची पिळवणूक होत होती. आणि आपल्यातला जो काही कच्चा माल असेल किंवा आपल्यातलं जे काही क्रीम असेल ते क्रीम घेऊन जायचं आणि त्या कच्च्या मालाचा पक्का माल करायचा आणि आपल्या भारतामध्ये परत चढ्या भावानं त्याची विक्री करायची आणि तो माल आपल्या भारतीयांना विकायचा. याचबरोबर भारतामधील ज्या काही तत्कालीन रूढी परंपरा होत्या किंवा भारताच्या जडणघडणीमध्ये ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्याचं नायनाट होण्याचं काम त्या काळामध्ये चालू होतं. म्हणून त्यावेळेसच्या जे काही भारतातील वेगवेगळ्या ठिकाणचे जे सत्ताधीश होते या सर्व सत्ताधीशांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये आपापल्या परीनं लढा दिलेला आहे. त्यामध्ये आपण टिपू सुलतान यांचं योगदान जर पाहिलं तर फार मोलाचं आहे. कारण इंग्रज हा शत्रू होता हे जवळपास सर्वांना समजलेलं होतं, उमजलेलं होतं, सर्वांना माहिती होतं. पण इंग्रजांशी लढा करत असताना आपलं राज्य साबूत ठेवून किंवा आपल्या राज्याची जी सीमा आहे ती न बळकावता इंग्रजांना देखील काही लोकांनी त्या काळामध्ये मदत केली. आणि त्याचा फार मोठा फटका म्हणजे इंग्रज काय होते की आपापल्या भारतातील जे एतदेशीय राजे होते त्यांच्यामध्ये भांडणं लावायचे आणि भांडणं लावून आपला जो काही राज्यविस्तार आहे तो करून घ्यायचे. एकाला हरवण्यासाठी दोघांची मदत घ्यायची आणि एकाला संपवायचं. एकाला संपवलं की मग दुसऱ्याला संपवायचं, मग तिसऱ्याला संपवायचं. अशा पद्धतीनं भारताचा बराचसा भूभाग त्यांनी बळकावलेला होता. अशा वेळेस टिपू सुलतानला दूरदृष्टी सुचलेली होती आणि त्याने आपल्या भारतातील जे काही सत्ताधीश होते त्या सर्व सत्ताधीशांना एकत्र बसवले आणि सालबाईचा तह केला. तो तह असा होता की इंग्रजांच्या विरोधामध्ये इंग्रज आपल्याशी लढत असताना आपण इंग्रजांना कोणत्याही पद्धतीनं सहकार्य करायचं नाही आहे आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये इंग्रज जर करता
हैदराबादच्या निजामाकडवर आक्रमण केले तर आपण बाकीच्यांनी सर्वांनी निजामाला सपोर्ट करायचं. जर त्यांनी म्हैसूर प्रांतावर हल्ला केले तर आपण सर्वांनी त्यांना म्हैसूरला सपोर्ट करायचं. आपण जर पेशवाईवर हल्ला केले तर आपण सर्वांनी त्यांना सपोर्ट करायचं. एकूण एक इंग्रज हा एकमेव आपला शत्रू ठरवून आपण आपलं मार्गक्रमण करायचं आणि आपापसातील जे काय युद्ध आहेत ते आपापल्या परीनं लढायच्या, अशा पद्धतीचा तो सालबाईचा तह झाला. यामध्ये ग्वाल्हेरचे शिंदे देखील होते. पण अल्पावधीमध्येच हा जो तह आहे हा तह मोडला गेला. हा कुणाकडून मोडला गेला तर पुण्याचे पेशवे आणि हैदराबादचा निजाम या दोघांनी म्हणून तो तह मोडला. खरं तर तो तह जर मोडला नसता तर याला कदाचित भारतामध्ये इंग्रज परत गेले असते आणि त्यांना परतावून लावण्याची शक्ती त्या सालबाईच्या तह आलेली होती. म्हणजेच आपण जर एकूण विचार केला की परकीय बलाढ्य शत्रूला आपण हरवण्यासाठी आपल्या भारताची एकी झाली पाहिजे, ही दूरदृष्टी टिपू सुलतानची त्या काळामध्ये होती. कारण त्यांच्या सैन्याची व्यवस्था देखील त्यांनी एक भक्कम केलेली होती. खरं तर आपण पत्रकार साहेब तुम्हाला सांगतो की त्यावेळेस त्यांच्या सैन्यामध्ये परदेशी जे काही टेक्नॉलॉजी आहेत त्या टेक्नॉलॉजीचा त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर केलेला होता. एवढंच नाही आहे तर आपले जे काही त्यावेळेस ढाल तलवारीची लढाई संपलेली होती, आधुनिक शस्त्रास्त्रे आलेली होती आणि स्वतः टिपू सुलताननी मिसाईल बनवलेले होते. आणि त्याचबरोबर या सर्व आधुनिक शस्त्राच्या साह्यानं कसा लढा देता येईल आणि कसं लढलं पाहिजे ह्याच्यासाठी फ्रेंचमधले जे कोणी चांगल्यातले चांगले एक लढवय्ये जमात होती यांना ट्रेनिंगला आपल्या इथल्या सैनिकांना ट्रेनिंग देण्यासाठी बोलवले होते. आणि आपल्या काही तुकड्या त्या फ्रेंचांकडे पाठवल्या होत्या की जेणेकरून ते प्रशिक्षित होऊन एक कमीत कमी युद्ध सामग्री वापरून आपण जास्तीत जास्त लढाया कसं जिंकू ह्याच्यासाठी त्या काळामध्ये त्यांनी या सर्व गोष्टींचा आपल्या सैन्याला एक प्रकारचा उपयोग झाला पाहिजे असं एक योजना त्यांनी आखली आणि त्यामध्ये यशस्वी देखील झालेले होते. कारण इंग्रजांची लढताना 2 युद्ध टिपूंनी जिंकलेली होती. म्हणजे त्यांच्यातलं जो लढाईची जी आखणी आहे त्याच्यावरच लढाईचा जय आणि पराजय हा ठरलेला असतो. म्हणून आपल्या जे काही सैनिक आहेत त्या सैनिकांना उत्तम टेक्निक देणं आणि शस्त्रसामुग्री देणं ह्याच्यामध्ये टिपूंचा हात आपल्या भारतामध्ये तत्कालीन वेळेमध्ये कोणीच धरू शकत नाही आहे असं एक प्रकारचं अभ्यासक म्हणून माझं एक मत आहे. याचबरोबर टिपू सुलतानच्या काळामध्ये आपण जर सैन्यांच्या बाबतीत पाहिलं की त्यांचं सैन्य म्हणजे केवळ मुस्लिम सैन्य नव्हतं किंवा इस्लामिक सैन्य नव्हतं, तर त्यांच्या सैन्यामध्ये सर्व जाती धर्माची लोकं होती. विशेष करून जसं छत्रपती शिवरायांकडे मुस्लिम सैन्यांची एक तुकडी होती तसं टिपू सुलतानकडे मराठा सैन्यांची तुकडी होती आणि त्या तुकडीमध्ये जवळपास 1200 सैनिक होते आणि या तुकडीचं नाव होतं शिवाजी. म्हणजे जी काही तुकडी होती त्याचं ती तुकडी जेव्हा काही विशेष आणीबाणीचा प्रसंग उद्भवेल अशा आणीबाणीच्या प्रसंगाच्या वेळेसच तो तुकडीचा उपयोग होत होता. आणि ही तुकडी फार पराक्रमी होती आणि जेव्हा या तुकडीवर एखादी कामगिरी सोपवलेली आहे तर त्यावेळेस ती तुकडी तो विजय मिळवूनच आलेली आहे. म्हणजे विचार करा की 1200 मराठा सैनिकांची तुकडी कुणासाठी लढते? टिपूंच्या सपोर्टसाठी लढते, म्हणजे त्यांच्या विजयासाठी लढते. मग ह्याच्यामध्ये कुठला धार्मिकपणा आला का? कुठला जातीय किंवा धार्मिक होता का? अजिबात नव्हता. म्हणजे त्यावेळेस कसं होतं की आज आपण पाहिलं की आज आपली शिकलेली जी मुलं आहेत, आज इंजिनियर मुलं, जिथं चांगला पॅकेज मिळेल, जिथं आपल्याला काम करून आणि आपली डेव्हलपमेंट करण्यासाठी जिथं वाव असेल अशा कंपनीमध्ये जातात मुलं. आणि जर तिथं त्यांना जर करता मानधन जो काही पगार आहे तो जर करता उचित मिळत नसेल, त्यांच्या कामाला वाव मिळत नसेल, लगेच रिझाईन करतात, चांगल्यातले चांगले टॉप कंपनी बघतात. म्हणजे त्या काळातली जी सैनिकांची तुकडी होती ही तुकडी असंच होती की जिथं आपल्या तलवारीला किंवा जिथं आपल्या शस्त्राला किंमत आहे आणि आपल्याला योग्य तो एक प्रकारचा मान सन्मान आहे अशा ठिकाणीच आपण लढायचं असं त्यांचं धोरण होतं. आणि बरीचशी वर्ष ही तुकडी, शिवाजी नावाची जी तुकडी होती, ही तुकडी टिपू सुलतानाकडे कामाला होती.